अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदातला 6वा अध्याय आणि 3रा खंड। तर 3रा खंड आपण मागच्या वेळेस सुरू केलेला होता आणि पहिल्या मंत्राचा जो विषय होता तो सृष्टीचा क्रम कसा आहे ह्याच्यावर होता। आणि त्याचा आशय असा होता की पक्षी किंवा काही सर्प अशा प्रकारचे प्राणी आणि इतर प्राणी यांचे हे 3 प्रकारचे बीज असतात। त्यामध्ये अंडज, जीवज आणि उद्भिज अशा प्रकारचे 3 असतात आणि ह्या तीन माध्यमातून ह्या जीवाची निर्मिती होते। आणि त्या ठिकाणी हे भूतमात्राची जी संपूर्ण सृष्टीमध्ये जी निर्मिती होते या 3 प्रकारच्या माध्यमातून होते। हे आपण पहिल्यांदा पहिल्या मंत्रामध्ये पाहिलं, विस्ताराने पाहिलं। त्याच्यानंतर आता आपण 2रा मंत्र आपण आज सुरू करू। त्याच्यामध्ये जो विषय आहे तो इथे पुढे सत नामक जो देवता आहे, म्हणजे मूळ जी ब्रह्मतत्वाला सत्तत्व म्हटलेलं आहे त्यांनी, तर सत नावाची जी देवता आहे तर ती त्या देवतेने या संबंध सृष्टीचं ईक्षण केलं आणि त्याच्या जीवात्म रूपामध्ये तिथे अनुप्रवेश केला त्यांचा, असा हा विषय आहे। तेव्हा मंत्र असा आहे की मंत्र हा 2रा मंत्र असा आहे की सेयम देवतैक्षत हंता हमस्ति स्त्रो देवता अनेन जीवेना आत्मानु प्रविश्य नामरूपे व्याकरण नीती। अर्थ असा आहे की या सत नामक जो देवता आहे त्यांनी ईक्षण केलं सगळीकडे पूर्ण सृष्टीमध्ये आणि त्यांना हे विविध प्रकारचे, आता आपण जे 3 प्रकारचे जीव पाहिले तर त्या विविध जीवात्म्याला त्यांनी पाहिलं आणि मग त्या जीवात्म्याच्या रूपामध्ये या 3 देवतांच्या मध्ये त्यांनी अनुप्रवेश म्हणजे मध्ये या चैतन्याने प्रवेश केला आणि नामरूपाची अभिव्यक्ती केली। आणि नामरूपाची अभिव्यक्ती केव्हा होते, जेव्हा जीवात्म्यामध्ये चैतन्याचा प्रवेश होतो तेव्हा हे चैतन्य हेच सत्तत्व आहे आणि या सत्तत्वानेच सर्वत्र ईक्षण केलं सृष्टीमध्ये। आणि ही पंचमहाभूतात्मक, त्रिगुणात्मक आणि पंचविषयात्मक ही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये विविध प्रकारचं जीवात्म्याला नामरूप द्यायचं आहे। तर ते नामरूप देण्याकरता ह्या सत नामक देवतांनी त्यांचं ईक्षण केलं आणि त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना नामरूपाची अभिव्यक्ती मिळाली, त्याचं हे आविष्कार तिथे झाला। तेव्हा या 2ऱ्या मंत्राचा आशय असा आहे की या सत नामक जे तत्व आहे ते आता हे 3 कुठले कुठले आहेत तर तेज, जल आणि अन्न या तिन्हीच्या ह्या पंचमहाभूतात्मक आणि जी काही आविष्कार आहे त्या आविष्कारामधून हे उपयुक्त देवता म्हणजे ही जसत देवता जी आहे त्यांनी पहिल्यांदा प्रथम काय केलं तर त्याचं ईक्षण केलं आणि ईक्षण करताना मनामध्ये हा संकल्प केला की मी बहुत होऊन जाईन, मी अनेक प्रकारचे रूप धारण करेल, अशा प्रकारचं त्याचा संकल्प आहे। आणि त्या संकल्पामध्येच ते ईक्षण केल्यानंतर मग बहुत रूप धारण करण्याकरता बहुत योनीमध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे। म्हणून बहुत रूप झाल्यावर रूपाचे प्रयोजन असून त्याचे ते प्रयोजन आणखीही पुढे वाढत झालेले आहे आणि या कारणाने बहुत झाल्यावर प्रयोजनाच्या आपल्या मनामध्ये हे निश्चित संकल्प रूपामध्ये त्यांनी ठेवलं आणि ईक्षण केलं। तर हे ईक्षण सुद्धा कशा प्रकारचं केलं तर मी उपयुक्त जे तेज म्हणजे या तेज इत्यादी या 3 देवता आहेत, तेज, जल आणि अन्न, या 3 देवतांमध्ये या जीवरूपाने त्या ठिकाणी श्रुती ही सांगते की पूर्वसृष्टीमध्ये हा अनुभूत प्राणाधीश जे आत्म्याचे स्मरण करताना सांगत असते की ह्या जीवात्म रूपामध्ये प्राण धारण करणाऱ्या या आत्म्याद्वारे ही सगळी श्रुती इथे कथन करते, ते दाखवते की आपल्या आत्म्याशी अभिन्न अर्थात चैतन्य स्वरूपामध्ये आत्म्यात त्या जीवरूपामध्ये अनुप्रवेश केला। म्हणजेच तेज, आप आणि अन्न या भूतमात्राच्या संसर्गाने त्यांनी विशेष विज्ञान प्राप्त केले आहे, त्याचा विशेष व्याप्त असा प्रकारचा आविष्कार झालेला आहे। आणि आपलं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या ठिकाणी प्रवेश करून प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ते नामरूपामध्ये अभिव्यक्त झालं
आणि नाम आणि रूपाचं हे व्याकरण, म्हणजे व्याकरण हा जो शब्द आहे तो व्यक्तीकरणाच्या संदर्भामध्ये आहे, तेव्हा नामरूपाच्या माध्यमातून त्याचं व्यक्तीकरण झालं. अर्थात या अशा नामवाला असणारा असा हा रूपवाला आहे आणि हे नामरूप धारण करून त्यांनी अभिव्यक्ती धारण केली. आणि हा जीव मात्र जो आहे तो केवळ या ठिकाणी छाया मात्रच, म्हणजे प्रतिबिंबाच्या स्वरूपामध्ये आहे. की हे जीव जीव म्हणजे आहेत काय, तर त्या ब्रह्मतत्वाचं प्रतिबिंब आहे. जसं आकाशामध्ये सूर्य जेव्हा तळपत असतो आणि नुकताच पाऊस पर्जन्य होऊन गेलेला आहे, तर अनेक ठिकाणी डबके झालेले आहेत, त्या प्रत्येक डबक्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आणि तो सूर्य हा अनेक डबक्यामध्ये अनेक रूपामध्ये अनेक पद्धतीने आविष्कृत झालेला असतो. त्या तिथली जे काही डबक्यातलं पाणी कसं आहे, गढूळ आहे, स्वच्छ आहे, त्याच्याप्रमाणे त्याचा तो आविष्कार असतो. आणि तो अनंत नामरूपामध्ये तो सूर्यच त्या डबक्याच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे ते प्रतिबिंब आहे, म्हणून इथं जीव मात्र जो आहे तो छाया मात्र किंवा प्रतिबिंब रूपामध्ये आहे. आणि त्यानेच या सत्स्वरूपाच्या स्वीकृतीचा आणि या सत्यत्वाचा स्वीकार केलेला आहे. कारण त्या पाण्याने त्या जसं सूर्याचा स्वीकार केला, तसं जीवात्म्याने या सत्तत्वाचा, या चैतन्याचा स्वीकार केला. आणि मग हे स्वीकार केल्यावरच त्याला नामरूप प्राप्त झालं. आणि पण ह्या नामरूपाच्या रूपामध्ये जे विकार जात, हे जे काही आविष्कार आहे, ते सत्स्वरूपाच्या संदर्भामध्ये ते सत्य आहे. परंतु केवळ जर आपण सत्चं जर विस्मरण झालं, ब्रह्मतत्वाचं विस्मरण झालं आणि केवळ आपण बाह्यांगाने जर त्याला पाहिलं, तर ते विकार आहेत आणि ते मिथ्या आहेत. आणि जर आपण सत्स्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर सत्स्वरूप हेच सत्य आहे आणि विकार हे मिथ्या आहेत. कारण विकार तर शब्दमात्र बोलण्याने झालेले आहेत, त्यामुळे ते नाममात्र आहेत. आणि जीव जे आहेत हे केवळ, म्हणजे जीवात्मा जो आहे तो जीवरूपात जेव्हा आविष्कृत होत असतो, तेव्हा हे जीवरूप नाममात्र आहे. तेव्हा सत्पासून पृथक मानल्यास ती निश्चितच मिथ्या आहे आणि सत स्वरूपामध्ये मानल्यासच ते सत्य आहे. हे या ठिकाणी हा सिद्धांत प्रामुख्याने मांडलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे त्या आत्म्याने जेव्हा या तीन देवतांमध्ये, म्हणजे तेज, जल आणि अन्न, या तीन देवतांमध्ये अनुप्रवेश केला आणि अशा प्रकारे ईक्षण करून तो आपल्या स्वरूपामध्ये स्थित असलेल्या या अव्याकृत नामरूपाचं व्याकरण केलं. म्हणजे अव्याकृत म्हणजे अव्यक्त, अव्यक्त असलेलं जे चैतन्य आहे ते नामरूपांनी व्यक्त झालं. म्हणजे नामरूपांनी व्यक्त झालेल्या नामरूपाचे व्याकरण झालं असं म्हटलेलं आहे. व्याकरण म्हणजे अभिव्यक्ती. तर अशा प्रकारे नामरूपाची अभिव्यक्ती तिथे झाली, असं हे हा सिद्धांत तिथे मांडला. त्याच्या पुढचं जो काय आहे तो मंत्र तिसरा, त्या तिसऱ्या मंत्रामध्ये त्याने आता हा सिद्धांत पुढचा मांडलेला आहे की तसाम त्रिव्रतम त्रिवर्तम एकाम करवाणी ती सेयम देवतेम अस्तित्रो देवता अनेनैव जीवेनान आत्मानुप्रविश्य नामरूपे व्याकरोत. अर्थात याचा अर्थ असा आहे की त्यांच्यापैकी एक एक देवतांचं त्रिवृत्त त्रिवृत्त करेल, म्हणजे तीन प्रकारच्या या शक्तीमध्ये प्रवेश प्रत्येक देवता करेल. त्यामुळे एक एक देवतांची त्रिवृत्त त्रिवृत्त असं करेन, असा हा संकल्प, असा विचार करून त्या देवतांनी त्या जीवात्म रूपामध्ये त्या तीन तीन देवतांमध्ये अनुप्रवेश केला आणि नामरूपाचं व्याकरण केलं. म्हणजे तीच गोष्ट त्यांनी आता जास्त विस्तृत पद्धतीने सांगितली. तेव्हा या तिसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की त्या तीनही देवतापैकी एकेकाच त्रिवृत्त त्रिवृत्त करेन अशी प्रधानता आणि दोघांची गौणता झाली. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या तरी एकाचा आविष्कार हा प्रधान रूपामध्ये आहे आणि उरलेल्या दोन गोष्टीचा हा गौणत्व आहे. अन्यथा मग काय होईल की तीन दोरांची जशी लढ असते ती त्रिवृत्तकरण झाल्या असं म्हणतो आपण. पण तीनही देवाला पृथक पृथक, म्हणजे त्याला पृथक करणे म्हणजे त्रिवत्करण असं म्हटलेलं आहे. तर त्रिवत्करण हे होऊ शकत नाही. तर तिन्हीच ते एकत्रीकरण आहे. फक्त एकाचा त्या ठिकाणी आधिक्य आहे, दोघांचं गौणत्व आहे. तेव्हा अशा प्रकारे तेज, आप आणि अन्न हे जे आहेत, हे तेज आहे, हे जल आहे, हे अन्न आहे, असं पृथक पृथक नाम आणि त्याची प्रतीती प्राप्त झाल्यानंतर त्या सर्व देवतांचं जे सम्यक जो व्यवहार आहे तो सिद्धिरूप होऊन त्याची प्रयोजनाची पूर्ती होऊ शकते. म्हणजे जेव्हा ते एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे पूर्ण,
आणि अभिव्यक्ती म्हणजे आपण जेव्हा देहाकडे पाहतो तेव्हा त्या देहामध्ये जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व हे आपल्याला भिन्न भिन्न दिसत नाही, ते एकमेकांमध्ये समरस झालेलं आहे. तेव्हा तो आपल्याला देह दिसतो. तेव्हा ह्या समरस झालेल्या देहाची जी सिद्धी आहे तेच त्याचं प्रयोजन आहे. आणि म्हणून तो जो आविष्कार आपण जीवात्म्याचा पाहतो व्यक्तिरूपामध्ये, तर तो त्या आत्मतत्वाचाच आविष्कार असतो, त्या सत्तत्वाचाच आविष्कार असतो. तेव्हा अशा प्रकारे ईक्षण करून त्या देवतांनी त्या तीन देवतामध्ये उपयुक्त जीवरूपाने म्हणजे सूर्यबिंबा समान अंतरंगात प्रवेश करून, म्हणजेच प्रथम विराट हा पिंडामध्ये आणि त्याच्यानंतर देवादी पिंडामध्ये अनुप्रवेश करून आपल्या संकल्पाच्या अनुसार नामरूपाचे व्याकरण केले. अर्थात हा जो पदार्थ आहे हा नामवाला आणि रूपवाला झाला आणि अशा प्रकारे या पदार्थाचे हे व्याकरण म्हणजे व्यक्तीकरण झालेले आहे, असं या ठिकाणी अधिक स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे हाच सिद्धांत जो आहे तो अधिक स्पष्ट झाला. तो त्रिवृत्त त्रिवृत्त त्रितकरण हे जे झालं हे कशा प्रकारचं झालं हे आता या तिसऱ्या मंत्रापासून हे सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आता पुढे चौथा मंत्र असा आहे की तासाम त्रिवृत्त त्रिवृत्तम एकैक कामम करो ददाथु खलु सौम्यम आस्तित्रो देवता स्त्री वृत्तिस्त्री व हृदयकैका भवती तन्मे विजानिहिती. तेव्हा त्या देवतांनी त्याच्यापैकी प्रत्येकास त्रिवृत्त त्रिवृत्त केले आणि हे सौम्य ज्या प्रकारे या तीन देवता एक एक करून प्रत्येकी त्रिवृत्त त्रिवृत्त करतात, ते कसे करतात हे आता मी तुला त्याचं ज्ञान देणार आहे आणि ते माझ्याकडून ते तू समजून घे. म्हणजे ही सगळी जी आता सांगण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची पूर्ण उत्पत्ती कशी झाली, म्हणजे त्याचा अनंत नामरूपामध्ये त्याची उत्पत्ती कशी झाली, हा सगळा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी आता हे सांगायला सुरुवात केली आहे आणि त्याचा विस्तार सांगायला सुरुवात केली आहे. तेव्हा त्याचं हे ज्ञान आता तू माझ्याकडून घे असं हे ऋषी त्याला सांगतात. तेव्हा या चौथ्या मंत्राचा आशय असा आहे की त्या देवतांनी देवतापैकी एकेकास एक गुणप्रधान भावाने त्रिवृत्त त्रिवृत्त केले आणि नामरूपाने व्यक्त झालेले ह्या देवता या पिंडाचे तेज म्हणजे आप आणि अन्नरूपाने त्रिविधत्वाने म्हणजे तीन प्रकाराने आणि नंतर पृथक पृथक केले, अशा या पिंडापासून बाहेर देखील या तीन देवता एक एक करून कशा प्रकारे त्रिवृत्त त्रिवृत्त आहेत ते माझ्या कथनाद्वारे तू आता जाणून घे, अर्थात उदाहरणाद्वारे योग्य अशा रीतीने तू समजून घे, असं आता या चौथा मंत्रात म्हटलेलं आहे. आणि आता याचा विस्तार जो आहे तो पुढे ते सांगतील. तेव्हा इथे या चौथ्या मंत्राच्या बरोबरीने इथे ह्या छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील 3रा खंडावरील भाष्य इथे संपूर्ण झालेलं आहे. आता चौथा खंड आपण पाहूया. म्हणजे आता इथून जे ज्ञान देणार आहेत की हे त्रिवृत्करण कसं झालं आणि ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये अनंत नाम रूपात्मक जीवात्मा आणि अनेक जीव हे त्या ब्रह्मतत्वातून कसे निर्माण झाले, त्या परमेश्वरापासूनच सर्व जीवांची निर्मिती कशी झाली, त्याचं त्रिवृत्करण कसं झालं आणि त्याचं सगळं स्पष्टीकरण हे अनेक उदाहरण देऊन आता ह्या चतुर्थ खंडात सांगायला सुरुवात केली आहे. तेव्हा इथे एका तत्वाच्या ज्ञानाने सर्वाचं ज्ञान होतं असा हा मूळ इथे सिद्धांत मांडण्याचा इथे प्रयत्न केलाय चतुर्थ खंडात. एक ज्ञान म्हणजे एकाच ज्ञान म्हणजे कोणाचं ज्ञान आहे, तर ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे. ब्रह्मतत्वाचं ज्ञान जेव्हा परिपूर्ण होतं तेव्हा ब्रह्मांडाचं ज्ञान परिपूर्ण होतं. मागे मी उदाहरण दिलं की भात शिजवायला टाकल्यानंतर ही शीतावरून भाताची परीक्षा आपल्याकडे ही म्हण पण आहे की एक शीत घेऊन सुद्धा जर तुम्ही त्याला पाहिलं की पूर्ण शिजलंय की नाही, तेव्हा शिजलेलं आहे असं तुम्ही एका शीतावरून संबंध भात शिजलाय असं आपण म्हणतो. प्रत्येक शीताची परीक्षा घ्यायची गरज नाही. तर एका शीताच्या ज्ञानाने संबंध भाताचं ज्ञान होतं. तसं एक ब्रह्मतत्वापासूनच ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. तेव्हा या ब्रह्मतत्वाचं ज्ञान जर झालं तर संबंध ब्रह्मांडाचं म्हणजे सर्व जीवमात्राचं, सर्व प्राणीमात्राचं, सर्व अणुमात्राचं, सर्व पदार्थांचं हे ज्ञान तुम्हाला होईल. म्हणून तुम्हाला एकाच ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप सर्वाचं ज्ञान तुम्हाला होईल.
तेव्हा त्या देवतांचे ज्यास आपण त्रिवृत्करण बोलल्या गेलो आहे त्याचे उदाहरण दिले जात आहे. उदाहरण कशाला म्हणतात की जे एका देशाच्या प्रसिद्धीद्वारे संपूर्ण देशाची प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धीसाठी बोलली जाते, तेव्हा श्रुती अशाच प्रकारचं हे उदाहरण देत आहे. तेव्हा या चतुर्थ खंडातील आता हा पहिला मंत्र, यदग्ने रोहितम रूपम तेजस तद्रूपम तच्छुक अल्कम तदपाम यत्कृष्णम तदन्नस्यात् पगादा अग्नेर अग्निवत्वम वाचारंभणम विकारो नामधेयम त्रिणी रूपाणी तेव सत्यम. अर्थ असा आहे की अग्नीचे जे रोहित रोहित नावाचे जे काही लाल स्वरूप असतं अग्नीचं, आणि तेच तेजाचं रूप आहे. आणि जे शुक्ल रूप असतं ते शुक्ल रूप जे आहे ते जलाचं आहे, आणि जे कृष्ण रूप आहे ते अन्नाचं आहे. अशा प्रकारे अग्नीचं अग्नित्व निवृत्त होऊन जातं. कारण की अग्निरूप विकार हा वाणीने सांगितल्यामुळे होतो आणि तो नाममात्रच असतो. तर ते केवळ जे आहे ते बाह्य आविष्कारातले 3 रूप आहेत, परंतु सत्य जे आहे ते ब्रह्मतत्व सत्य आहे. हे आता इथून स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा या मंत्राचा जो आशय असा आहे की लोकांमध्ये त्रिभुतकृत म्हणजे 3 तत्वाचं मिश्रण असा त्याचा अर्थ. आणि 3 तत्व कुठले आहेत तर तेज, जल आणि अन्न. तेव्हा त्यापैकी पहिलं जे अग्नी आहे त्या अग्नीचं इथे वर्णन केले की अग्नी जे रोहित रूप, रोहित म्हणजे लाल रंग. रोहित या शब्दाचा अर्थ असा की त्याच्यामध्ये अग्नीचा जो अग्नी वर्ण कसा असतो तर तो लाल वर्ण असतो. तर तो रोहित रूप धारण करतो आणि ते प्रसिद्ध अशा प्रकारचं अग्नीचं हे रोहित रूप आहे. आणि ते कसं आहे तर अत्रिवृत्कृत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हे मूळ जे त्याचं स्वरूप आहे ते लाल आहे, म्हणून त्याला म्हणजे त्रिवृत्कृत आणि त्रिवृत्कृत म्हणजे ज्याचं 3 झालेलं नाही, एकच सगळ्यामध्ये जेव्हा असतं तेव्हा त्याला अत्रिवृतकृत असं म्हटलेलं आहे. तेव्हा ते असे हे 3 नसलेलं तिन्ही एकमेकामध्ये समरस झालेलं असं जे तेजाचं रूप आहे तेच रोहित रूप आहे असं तुम्ही जाणून घ्या, असा हा पहिला विषय सांगितलाय. आणि मग त्या अग्नीचे जे काही पुढे विविध रूप धारण करतात तर ते असं रोहित रूपाने असलेला जो अग्नी आहे तोच शुक्ल रूपात जेव्हा येतो तेव्हा 3 तत्वाच्या संमिश्रणाने रहित होऊन तो जलरूप होतो. आणि त्याचे जे कृष्णरूप होते ते अन्नधान्याच्या म्हणजे अत्रिवृत्कृत म्हणजे तिथे पृथ्वीचं कृष्णरूप आहे. म्हणजे आपण जी जमीन आपण नांगरतो आणि ज्याच्यामध्ये धान्य उगवतो तर ती जमीन कशी आहे तर ती कृष्णरूप आहे. म्हणजे ते कृष्णरूप हे अन्नाचं प्रतीक आहे, आणि शुक्ल रूप जे आहे ते जलाचं प्रतीक आहे, आणि रोहित रूप जे आहे ते अग्नीचं प्रतीक आहे. अशा प्रकारे रोहित, शुक्ल आणि कृष्ण असे हे 3 रूप जे धारण करतात. आणि ते 3 रूपामध्ये त्या अन्नाच्या जे अत्रिवृत्कृत पृथ्वीचं रूप आहे असं जाणून घ्या. कारण ते एकेका रूपामध्ये उरलेले 2 गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण आपल्याला दृश्यमान काय दिसतं तर फक्त अन्नाच्या बाबतीत सांगायचं तर ती कृष्ण रूपातली असलेली भूमी जी आहे ती अन्नाचं हे रूप दाखवते. तशा प्रकारे हे शुक्ल वर्ण आणि अग्निवर्ण म्हणजेच रोहित रूप जे आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या अन्नाच्या ह्या अत्रिवृत्कृत पृथ्वीचं रूप आहे हे अन्नाच्या बाबतीत सांगता येईल. तेव्हा हे जाणून घे की अत्रिवृत्कृत म्हणजे जे 3 भाग समरस झालेले आहेत ते समरस झालेले या काळ्या मातीच्या रूपात आपल्याला दिसतात. ते दिसायला जरी काळी माती असली तरी त्याच्यामध्ये अग्नी अनुस्यूत आहे, त्याच्यामध्ये जल अनुस्यूत आहे आणि त्याच्यामध्ये अन्न अनुस्यूत आहे. तिन्ही एकत्र झाल्यामुळे ते अत्रिवृत्कृत पृथ्वीचं रूप असं म्हटलेलं आहे. तेव्हा ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि तसंच एकदा जाणल्यानंतर तू जे समजत होतास की अग्नी ह्या 3 रूपात असल्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू नसेल तर ती अशा अग्नित्व आता नष्ट झाला आहे, तर अशा प्रकारचं तू तात्पर्य करत असशील. तेव्हा तात्पर्य असं आहे की या 3ही रूपाचे विशेष ज्ञान होण्यापूर्वी तुझी जी काही अग्निबुद्धी होती आणि अग्निशब्द हा त्या ठिकाणी निवृत्त होऊन गेला होता. कारण ज्या प्रकारे तो दिसत असून तो लाल रंगाने तो उपादान म्हणजे समीपवर्ती पदार्थाशी युक्त झालेला असतो, आणि तो पदार्थ सुद्धा कुठलाही जेव्हा अग्नीशी एकरूप होतो तेव्हा तोही लाल दिसतो. त्यामुळे स्फटिक प्राप्त झाल्यावर जसं उपादान
आणि स्फटिकाचे पार्थक्य हे ज्ञात झाल्याने त्यापूर्वी त्याला पद्मराग असं आहे असं म्हणतो आपण. तर अशा प्रकारे शब्द आणि बुद्धी याचा प्रयोजक जो आहे तर तो ते तत्व आहे आणि त्याचे पार्थक्य जे ज्ञात आहे म्हणजे स्थूल रूपाने जे ज्ञान आहे ते झाल्यावर शब्द आणि पद्मराग बुद्धी, पद्मराग हे बुद्धीला धरून शब्द वापरलाय, तेव्हा शब्द आणि बुद्धी या दोन्ही ज्या आहेत त्या निवृत्त होऊन तो आत्मरंगामध्ये ब्रह्मस्वरूप होत असतो. ते सत्याचं दर्शन त्याला होतं. तेव्हा त्याच प्रकारे या रूपत्रयाचा विवेक झाल्यावर सुद्धा अग्नीचं अग्नित्व विशेषत्व त्याचं नष्ट होऊन तो सत्स्वरूपामध्ये जातो. तेव्हा अग्नीचं अग्नित्व नष्ट होणं, त्याच्यानंतर जलाचं जलत्व नष्ट होणं किंवा त्या पृथ्वीचं किंवा त्या अन्नाचं अन्नत्व नष्ट होऊन मूळ स्वरूपामध्येच म्हणजे सत्तत्वामध्ये जाणं, तेव्हा या निवृत्तीनंतरच ते संभव आहे. म्हणून विवेक झाल्यावरच अग्नीचं अग्नित्व हे निवृत्त होऊन जातं आणि मूळ स्वरूपाच्या दिशेने तो जातो. त्या संदर्भामध्ये पुढे 2, 3 आणि 4 हे 3 मंत्र आहेत. या तिन्ही मंत्राचं एकत्रित या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. तेव्हा मी आधी तिन्ही मंत्र वाचतो. दुसरा मंत्र, तिसरा मंत्र आणि चौथा मंत्र. दुसरा मंत्र असा आहे की यदा आदित्यस्य रोहितम रूपम तेजस्तद्रूपम यच्छुल्कम तदपाम यत्कृष्णम यदन्नास्यापागादादित्यत्वम वाचारंभणम विकारो नामधेयम त्रिणी रूपाणित्येव सत्यम. हा दुसरा मंत्र आहे. तिसरा मंत्र असा की यच्चंद्रमसो रोहितम रूपम ते तेजसस तद्रूपम वाचारंभणम विकारो नामधेयम त्रिणी रूपाणी तेव सत्यम. आणि चौथा मंत्र असा की यद विद्युतो रोहितम रूपम तेजस तद्रूपम तच्छुल्कम तदपाम यत्कृष्णम तदन्नास्या बागा विद्युतो विद्युत्वम वाचारंभणम विकारो नामधेयम त्रिणी रूपाणी तेवम सत्यम. तेव्हा इथे 2, 3 आणि 4 हे तिन्ही मंत्र जे आहेत ते एकत्र घेतलेत. आपण अर्थही त्याचा एकत्र घेऊ आणि आशय आपण विस्ताराने पाहू त्याचा. तर इथं असं म्हटलंय की आदित्य, आदित्य जो रोहित रूप आहे म्हणजे आपण आदित्य म्हणजे सूर्य आणि सूर्याच्या उगवण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण पाहू तेव्हा तो रोहित रूप म्हणजे त्याचं तेजस्वी लाल रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच जे लाल रूप आदित्यामध्ये पाहतो आपण तेच तेजाचं रूप आहे. आणि पुढे जो शुक्लरूप असं म्हटलेलं आहे तर शुक्लरूप जो म्हणजे पुढे सूर्य वर आला की तो शुक्लरूप धारण करतो आणि लाल रंगाचा त्याग करतो म्हणजे शुभ्र दिसतो तो. आणि तो शुभ्र रूप जे आहे ते कशाचं आहे तर ते जलाचं रूप आहे. आणि पुढे तो मावळल्यानंतर तो त्या ठिकाणी सगळं कृष्णरूप होतं आणि हे कृष्णरूप हेच अन्नाचं रूप आहे. अशा प्रकारे आदित्याचं आदित्यत्व ची निवृत्ती होते. कारण आदित्य रूप विकार हा केवळ आपण वाणीवर अवलंबून असल्यामुळे तो नाममात्र आहे. आणि हे 3 रूप आहेत. हे 3 रूप जेव्हा ज्या अधिष्ठानावर आहेत ते अधिष्ठानच एकमेव सत्य आहे. तसंच चंद्रमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चंद्रमाचं जे रोहित रूप असतं तेच तेजाचं रूप आहे. म्हणजे आता कालची पौर्णिमा झाली तेव्हा चंद्र उगवत असताना जर तुम्ही पाहाल तर तो चंद्र कसा दिसेल तर तो रोहित रूप दिसतो, तेजाचं रूप दिसतं. ते शुक्ल रूप असतं तेच जलाचं रूप आहे आणि जो कृष्ण रूप दिसत असतो तेच हे अन्नाचं रूप आहे. अशा प्रकारे हे चंद्रमाचे चंद्रत्व हे निवृत्त होतं ज्यावेळेस आपण सर्व रूपांना एकत्र पाहून त्याच्या अधिष्ठानाकडे आपलं लक्ष जातं आणि सत्य स्वरूपाचं जेव्हा लक्षण आपल्याला दर्शन होतं तेव्हा अन्य सर्व उपाधी ह्या नष्ट होतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी चंद्राचं चंद्रत्व सुद्धा नष्ट होतं. कारण चंद्रमा रूप विकार जो आहे तो केवळ वाणीच्या वर अवलंबून आहे. आपण सांगतो म्हणून तो चंद्र आहे, आपण सांगतो म्हणून तो आदित्य आहे. तर हे विविध जे 3 रूप आहेत त्या 3 रूपामध्ये ते ब्रह्मतत्व जे आहे तेच एक सत्य आहे. विद्युताचे जे रोहित रूप असतं ते सुद्धा या अशाच प्रकारे आहे. म्हणजे आधी आपण सूर्याचं पाहिलं, त्याच्यानंतर आपण चंद्रमाचं पाहिलं, त्याच्यानंतर आता विद्युत, विद्युत्यामध्ये सुद्धा हे रोहित रूप असतं. आणि ते रोहित रूप कसं आहे तर तेजस्वी आहे. विद्युत आपण पाहतो जेव्हा वीज चमकते तेव्हा ती पहिल्यांदा लाल असते क्षणिक, नंतर ती शुभ्र होते. तर त्यावेळेस तेजाचं रूप आपण पाहत असतो.
आणि ह्याच्यामध्ये जे शुक्ल रूप असतं तेच त्यामध्ये अनुश्चित असलेलं जलाचं रूप आहे. म्हणजे जेव्हा विद्युत निर्माण होतं तेव्हा मेघामध्ये हे दोन प्रकारचे तिथे भार आपल्याला पाहायला मिळतात, एक घनभार आणि ऋणभार. आणि त्या दोन्हीमध्ये ज्या वेळेस स्पर्श परस्परांना होतो तेव्हा विद्युत निर्माण होत असते. आणि ती विद्युत जी आहे ती त्या सगळ्या एलिमेंट्सना ह्या आयोनिक फॉर्म मध्ये आणतात, चार्ज पार्टिकल प्रमाणे आणतात. आणि मग ते चार्ज पार्टिकल झाले की ते एकत्र आल्यावर त्याचं परिणिती जी आहे ती जलामध्ये होते. तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की वीज जेव्हा चमकते तेव्हा ती शेवटच्या क्षणी ही अतिशय शुभ्र रूपात असते. आणि हे शुभ्र रूप जेव्हा आपण पाहतो त्याच्यानंतर आपल्याला लगेचच जलाचा आविष्कार झालेला पाहतो, आपण पर्जन्याचा आविष्कार पाहतो. तेव्हा या शुक्ल रूपामध्येच जलाचं रूप आहे. आणि मग ते कृष्णरूप केव्हा होतं तर ते ज्यावेळेस पर्जन्य आहे ते भूमातेला ज्यावेळेस स्पर्श करतं आणि भूमातेमध्ये ते चैतन्य इथे प्रस्थापित झाल्यानंतर ते कृष्णरूप अन्नाच्या रूपामध्ये दिसतं. अशा प्रकारे हा विद्युत सुद्धा हा विद्युत्वाची म्हणजे विद्युत्वाची निवृत्ती करतो आणि तो त्या ठिकाणी स्वतः त्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतो. कारण विद्युत रूप सुद्धा हा आपण म्हणतो तो विकारच आहे, तो वाणीवर निर्माण झालेला विकार असून तो नाममात्र असा आहे. सत्य जे आहे ते एकच ब्रह्मतत्व आहे. तेव्हा हेच त्या सांगितलं की हेच सत्य आहे आणि हे सत्य समजणं हाच आपला प्रामुख्याने हा आपला उद्देश आहे. आता आपण पाहतोय की आदित्य, चंद्रमा आणि विद्युत या तिन्हीचाही आशय आपण पूर्वी समजून घेतला. परंतु आता त्याच्या पुढचं सांगतात की हे सौम्य, ज्या प्रकारे या तीन देवता प्रत्येकी त्रिवृत्त आहेत त्या माझ्याद्वारेच जाणून घे असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा असं सांगून त्यांनी अग्नी इत्यादी सर्व चारही उदाहरणे हे तेजाचेच त्रिवृत्तीकरण दाखविले आहे. त्या त्रिवृत्तकरणामध्ये जल आणि अन्नाचं तर उदाहरण प्रदर्शित केलेलं नाही. पण तरीही त्यात दोष नाही, कारण श्रुती असं मानतं की जल आणि अन्न ह्याच्या विषयाबद्दलचे जे उदाहरण आहेत ते देखील अशाच प्रकारे जाणले गेले पाहिजेत. तेजाचं उदाहरण हे त्यांचेच उपलक्षण आहे आणि ते उपलक्षण करण्यासाठीच आहे. याच्याशिवाय रूपवान होण्याच्या कारणाने त्याला स्पष्ट अर्थात तिथे स्पष्ट करण्याची तिथे संभावना ही त्या ठिकाणी दिसते की गंध आणि रस हे त्याचे तन्मात्रा आहेत. गंध हे अन्नाचं अन्न म्हणजेच ही पृथ्वी. ही पृथ्वी जी आहे पृथ्वीचं जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर तो गंध तन्मात्रेने घेतो आपण. आणि जलाची जी अनुभूती आहे ती रस तन्मात्रेने घेतो. तर हे दोन्ही महाभूतामध्ये हे दोन जे आहेत हे प्रत्येक महाभूताला एक एक तन्मात्रा आहे. आणि त्या महाभूताचा अनुभव जो घेतो आपण तर त्या तन्मात्रेच्या माध्यमातून घेत असतो. तेव्हा गंध आणि रस ह्या दोन्हीचे उदाहरण इथे दिलं गेलं नाही सुरुवातीला. म्हणजे ज्याच्यामध्ये जिथे ज्या ठिकाणी जो प्रारंभ आहे ज्या प्रारंभामध्ये म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व हे अव्यक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये आकाश तत्वामध्ये तुम्हाला गंध किंवा रस ह्याचं उदाहरण दिसणार नाही. किंवा तुम्हाला वायूमध्ये सुद्धा गंध आणि रस नाही दिसणार. आणि अग्नीमध्ये सुद्धा गंध आणि रस दिसणार नाही. तर हे नंतरच्या शेवटच्या दोन ह्याच्यामध्ये म्हणजे पृथ्वी आणि जल ह्याच्यामध्येच तुम्हाला पृथ्वीमध्ये गंध तत्व आणि जलामध्ये हे रसतत्व आपल्याला दिसतं. म्हणून या तिन्हीचंही एकत्र होणं संभव नाहीये. कारण तेजामध्ये गंध आणि रस असूच शकत नाही. आणि त्रिविध स्पर्श आणि त्रिविध शब्दास भिन्न करून पाहताच येणार नाही. तेव्हा त्या कारणाने पण इथे हे उदाहरण दिलं आहे. तर सर्व जगत हे त्रिवृत्तच आहे. 10 माणसं आले, 10 एक विविध प्रकारचे जरी एकत्र गोष्टी जरी आल्या तरी त्या ठिकाणी जोपर्यंत तो त्रिवृत्तकृत होऊन तो तो आविष्कारात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्रतीती प्राप्त होत नाही. म्हणून अग्नी आदीच्या समान केवळ तीनही रूप सत्य आहेत. तर अग्नीचे अग्नित्वात समान हे संसाराचे संसारत्व सुद्धा त्या ठिकाणी निवृत्त होतं. दिसायला जरी संसार असला तरी असायला सत्तत्वच आहे, ब्रह्मतत्वच आहे, हे ह्या निमित्ताने सांगत आहेत. कारण अन्न हे जलाचं कार्य आहे आणि जल
म्हणून अन्नाच्या दृष्टीने जल सत्य आहे. अन्न केवळ वाचारंभण मात्र आहे आणि तेजाचे कार्य असल्यानेच जल देखील आपण वाचारंभण मात्रच म्हटले. म्हणजे वाचारंभण म्हणजे वाचेने त्याचं आरंभण केलं, परंतु ते जे आहे ते असत्य ठरलं. किंवा वाचेने नामरूप दिलं म्हणजे केवळ नामरूपच असतं असं त्याला समजायचा अर्थ नाही. तर सत्य जे आहे ते एकच, जे अधिष्ठान आहे तेच सत्य असतं. म्हणून इथे जे आता जलाचं अधिष्ठान तेज आहे, तेज हे सत्य आहे जलाच्या दृष्टीने. आणि जल जे आहे हे वाचारंभण आहे, नामरूपाचं नाम दिल्यामुळे ते आपल्याला तसं दिसायला लागतं. आणि तेज देखील हे सच्चेच कार्य. आता पुढे तेजाचं आपण सगळ्याच्या आधारावर तेज असं म्हटलं, पण सर्वात शेवटी जर आपण निष्कर्ष काढायचा ठरवला तर तेज तरी काय आहे, तर ते सत्तत्वाचंच कार्य. सतमधूनच तेज निर्माण झालेलं आहे. सत म्हणजेच ब्रह्मतत्व, सच्चिता आनंद घन स्वरूप हे ब्रह्मतत्वाचं लक्षण स्वरूप प्रगटीकरण आहे. तेव्हा त्या सत्तत्वाला म्हणजेच ब्रह्मतत्वाला आपल्याला असं म्हणता येईल की त्याच्यातूनच हे सर्व कार्य निर्माण झालं. आणि हे कार्य म्हणजे सत्तत्वाचं कार्य म्हणजेच हे अशा प्रकारचा ह्या तेजाचा विषय आहे. तेव्हा तेज हे अंतिम नव्हे, तर तेज हे सुद्धा सत्तत्वाचंच कार्य असल्यामुळे त्याच्या अधिष्ठानाला सत्तत्व आणि सच्चच जो आविष्कार आहे तो तेजामध्ये झाला आहे. यामुळे देखील तेजाच्या संदर्भात जरी सांगायचं झालं तरी तो वाचारंभण मात्रच आहे. केवळ तो वाचेनी सांगण्याच्या मर्यादितच आहे. प्रत्यक्ष जे आहे ते ब्रह्मतत्वच आहे. तेव्हा केवळ सतच सत्य आहे असा निष्कर्ष काढला. म्हणून सत्तत्वच अंतिम ही टोकाची भूमिका, अंतिम अधिष्ठानाची भूमिका आहे. तेव्हा सत हेच सत्य आहे. तर ते सत हे सत्य जे आहे ते आपल्याला इथे पुन्हा 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 अनेक उदाहरण देऊन सांगितलं आहे की कुठल्याही महाभूताचा तुम्ही विचार जरी केला तरी त्याचा आरंभ जो आहे तो सत्तत्वातून आहे. आणि त्यामुळे अंततः त्याचा जो अधिष्ठान रूप सत्तत्व आहे ते सत्तत्व समजून घेणं हेच अभिष्ट आहे. परंतु आता इथे वायू आणि अंतरिक्ष, तर तेज आणि आधीच्या अंतर्गत न होण्याच्या कारणाने अत्रिवृत्त कृतच ते राहतं. म्हणजे आता जिथे जिथे आपण पाहतो की तिथे ज्या ठिकाणी वायूचा विषय आला किंवा आकाशाचा विषय आला तर तिथे म्हणजे ते तीन गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या नाहीयेत तिथे. कारण तीन गोष्टी आपण काय म्हटलेल्या आहेत त्या, तर त्या तेज, जल आणि पृथ्वी या तीन गोष्टी ह्या व्यक्त रूपात आहेत. आणि शेष ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण जेव्हा या तीन गोष्टीचा विचार करतो तेव्हा गंध रस शब्द इत्यादी स्पर्श देखील शिल्लक राहतात. त्यामुळे सतला जर जाणून घ्यायचा असेल तर पूर्ण संबंध अज्ञानी पदार्थाचं आपल्याला त्याचं मूळ स्वरूप समजणं आवश्यक आहे. जरी कुठलाही जनावर असेल, पक्षी असेल, पशु असेल, जरी तो निम्न दर्जाचा जरी दिसत असला तरी त्याचं जे प्रत्यक्ष त्याचं अस्तित्व काय आहे, तर ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांडाचं जे नातं आहे ते इथे विविध पद्धतीने सांगितलंय की दिसायला जरी ब्रह्मांड असलं तरी असायला ते ब्रह्मतत्वच आहे. म्हणून केवळ दिसतं त्याला भुलून जाऊ नका, तर काय आहे याचं संशोधन करा. आणि ते संशोधन करताना आपल्याला ही भूमिका जी आहे ती भूमिका ही आज सगळं आपल्या शांत आणि अंतःकरणामध्ये अशा त्या ध्यानस्थावस्थेमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्याला आपलं स्वरूप जे ज्ञान आहे ते त्यावेळेस त्याला प्राप्त होतं. आणि तिथूनच जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा संबंध ब्रह्मांडाची निर्मिती त्या शांत प्रशांत अशा त्या ब्रह्मस्थितीमधूनच होते. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा विषय आहे. तेव्हा तो कशा प्रकारे दाखवला आहे हा अनुभव, तो आणि त्याचं समाधान कसं करता येईल हे इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण रूपवान द्रव्यामध्ये सर्व गुणास पहिल्यांदा जाऊ शकतो. आता इथे हे जे रूप तन्मात्रा आहे ही रूप तन्मात्रा या ठिकाणी कशी कशी आविष्कारात येते हे इथे म्हणजे ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाचा आविष्कार कसा येतो हे या ठिकाणी रूपवान द्रव्यामध्ये सर्व गुणाला आपण पाहू शकतो. तर कसं पाहू शकतो यावर ते पुढे सांगतात की रूपवान जे तेजात
शब्द आणि स्पर्शाची उपलब्धी असल्या कारणाने त्याच्यामध्ये आपण स्पर्श आणि शब्द ह्या लक्षणाने युक्त होऊन वायू आणि आकाशात या सद्भावाचा देखील अनुभव हा केला जाऊ शकतो. आणि रूपवान जल आणि अन्नामध्ये जे रस आणि गंध यांचा अंतर्भाव असतो, तेव्हा अशा प्रकारे तेज, जल आणि अन्न या तीन रूपवानासाठी श्रुती असं मानते की त्याच्या अंतर्गत सर्वच्या सर्व जे आहे ते खऱ्या अर्थाने सत्यरूपाने तत्वदृष्टीने जर पाहिलं तर हे कोणतेही भेद न राहता ते सर्वत्र सत्तत्वच राहतं. म्हणून आपल्याला याचं रहस्य समजणं आवश्यक आहे की सर्वत्र एकच परमात्मा आहे. तो दिसायला जरी भिन्न भिन्न अनेक नामरूपात जरी दिसत असला तरी त्याचं आपल्याला त्या नामरूपामध्ये न भुलून जाता त्याच्या अधिष्ठानामध्ये असलेलं जे सत्य आहे ते सत्य एकच आहे की तेच सत्तत्व आहे. त्याचंच कारण आणि त्या सत्तत्वातच कार्य म्हणजे संबंध ब्रह्मांडाचं हे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून इथे पुन्हा 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 हा मुद्दा मांडलाय की त्या ब्रह्मतत्वातून ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. आणि या ब्रह्मांडाला पाहत असताना आमची तत्वदृष्टी इतकी प्रगल्भ झाली पाहिजे की तो वरवर दिसणारे जे तीन रूप आहेत आणि वरवर दिसणारे जे भिन्न भिन्न नामरूपात्मक आविष्कार जे आहेत त्या सर्व आविष्कारामध्ये आमच्या तत्वदृष्टीने अधिष्ठानाला पाहता आलं पाहिजे. जसं वृक्षामध्ये बीजाला पाहता आलं पाहिजे तर आपल्याला वृक्षाचं आकलन अतिशय परिपूर्ण होईल. तसंच या ब्रह्मांडामध्ये सुद्धा त्या ब्रह्मतत्वाला पाहता आलं पाहिजे तरच सत्याचं दर्शन होईल. आणि मग त्या मूर्त पदार्थात सोडून आपण वायू आणि आकाशाचा तसेच गुण व गंध आणि इत्यादी रसाचं आपण हे त्यानंतरच ग्रहण करू शकू. अथवा या रूपामध्ये रूपवान असलेल्या त्या पदार्थाचे जे काही विविध गुण आहेत ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून येथे रूपवान पदार्थाचे त्रिवृत्करणाच्या देखील हे श्रुती जे काही सांगते त्या श्रुतीमध्ये ती केवळ प्रदर्शनासाठी मानत असते. पण ह्या त्रिवृत्करणामध्ये जे तीन रूपच सत्य आहेत त्याच प्रकारे पंचीकरण हा सुद्धा विषय पंचमहाभूताचा. जसं त्रिवृत्करण जो हा तीन तत्वाचा अन्न म्हणजे तेज, जल आणि अन्न, तसं जेव्हा आपण पाचही महाभूताचा विचार करतो तेव्हा पंचीकरणाचा विषय येतो. त्यामुळे पाचही महाभूत जे आहेत हे परस्परांमध्ये मिश्रित होऊन जातात तेव्हा तिथे सुद्धा हाच नियम लागू पडतो. तेव्हा अशा प्रकारे जे सच्चाच विकार होण्याच्या कारणाने सच्चे ज्ञान जाणून घेणे हे अतिशय आहे महत्वाचं ठरेल. आणि सच्चाच विकार हा पूर्ण जगताशी आहे. जीव जगत जो आहे तो जगदीश्वराचाच आविष्कार आहे. ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मतत्वाचाच आविष्कार आहे आणि त्याचंच हे विकार किंवा त्याचंच कार्य आहे. म्हणून आपल्याला ते ज्ञान घ्यायचं असेल जगताचं तर ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं तर ब्रह्मांडाचं ज्ञान होईल. हेच पुन्हा पुन्हा तात्पर्य सांगितलं आहे. तेव्हा याचं तात्पर्य असं आहे की एकमात्र अद्वितीय सतच सत्य आहे आणि हेच सिद्ध आहे. या कारणाने हे ठीकच आहे की एका जाणून घेतल्यावर अन्य सर्वात जाणून घेतल्या जाऊ शकतं. असा हा अंतिम निष्कर्ष जो आहे तो या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मंत्राचा आपण सांगितलेला आहे. तेव्हा याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा पुष्कळदा सांगत असतो की तुम्हाला जर या ब्रह्मांडाचं ज्ञान घ्यायचं असेल म्हणजे आज भौतिकशास्त्र जे आहे ते या ब्रह्मांडाच्या ज्ञानप्राप्ती करताच हे आणि त्याचं अंतिम सत्य काय हे पाहण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे केवळ पृथ्वीच नाही तर पृथ्वीच्या बाहेर सुद्धा जे अंतरिक्ष आहे आणि त्या अंतरिक्षामध्ये सुद्धा अनंत प्रकारचे ग्रह, नक्षत्र, तारा आहेत. तर या सगळ्याचा अभ्यास करताना जर ब्रह्मतत्वाची जाणीव नसेल आणि केवळ ब्रह्मांडाचाच जर विस्तार केला तर त्या ठिकाणी तिथे मोह होऊ शकतो, भ्रम होऊ शकतो. म्हणून आपल्याला भौतिकशास्त्राला परिपूर्ण करायचं जर असेल तर आपल्याला अध्यात्मशास्त्रामध्ये जे ब्रह्मतत्व सांगितलं आहे त्या ब्रह्मतत्वाचं संपूर्ण अध्ययन, आकलन करणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यानेच आपल्याला ब्रह्मांडाचा हा पूर्ण अभ्यास कसा होऊ शकतो असं या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा आपण इथे थांबूया
आणि पुढच्या 5व्या मंत्राचा भाग जो आहे तो पुढच्या रविवारी आपण घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.